महाराष्ट्रामधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही असं आश्वासन अमित शहा यांनी दिलंय। महाराष्ट्र सरकारनं सविस्तर प्रस्ताव पाठवावा असंही शहा यांनी म्हटलंय आणि यावर आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। तसंच केंद्राकडून लवकरात लवकर मदत मिळणार असल्याचं अजितदादांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही असं आश्वासन अमित शहा यांनी दिलंय। महाराष्ट्र सरकारनं सविस्तर अहवाल पाठवल्यावर तात्काळ मदत करणार असल्याचंही ते म्हणाले। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरमध्ये विठ्ठलराव विखे पाटलांच्या पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमात अमित शहा यांनी हे आश्वासन दिलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली। या मागणीवर अमित शहा यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला। काळजी करू नका, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे। कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय। आमच्या पाठीशी अमितभाई शहा आहेत। त्यांनी सांगितलं काळजी करू नका, काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ। कभी भी जब भी पूर परिस्थिति होती है, बाढ़ आती है, महाराष्ट्र पे संकट आता है या कोई भी राज्य पे संकट आता है तो आप पूरी ताकत से साथ में खड़े होते हैं। लेकिन इस संकट से उबरने के लिए केंद्र सरकार, आदरणीय मोदी जी और आपकी भी मदद की जरूरत है। हमें सहयोग की आवश्यकता है और जब जब महाराष्ट्र ने मदद मांगी तब तब केंद्र ने खुले हाथों से मदद करने का काम किया है। कालच रात्री आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो, ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा, एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालं ते येऊ द्या। निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे। अशा बऱ्याच काही गोष्टी अपन राज्याच्या भल्याच्या करता करतोय। महाराष्ट्र सरकार का त्रिमूर्ति जो है, तीन में से एक भी बनिया नहीं, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएं। दरम्यान राज्यातल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवलाच नसल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे। तर शेतकऱ्यावर आपत्ती असताना काही लोक राजकारण करतायत असा पलटवार फडणवीसांनी केलाय। राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत। असं की केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही। माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करा। आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो, एकदा आरशात बघून घ्या, एकदा आरशात बघा। तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा आरशात बघा, त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा। पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही आहोत, कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय। शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने शोधलेले आहेत, त्यांना दाखवणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। तर ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले। यावर पैसे FRP मधून नव्हे तर कारखान्याच्या नफ्यातून मागितले असं फडणवीस यांनी म्हटलंय। साखर कारखान्याच्या नफ्यातनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी प्रति टन 5 रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। यावरून राजकीय वातावरण तापलंय। ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले।
तर शेतकऱ्यांसाठी निधी देण्याची काही जणांची दानत नाहीये अशी टीका फडणवीसांनी केली आहे। शिवाय काटा मारणारे कारखाने शोधले आहेत, त्यांना मी दाखवणार आहे असा इशाराच फडणवीसांनी दिलाय। ज्या वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करू। जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, जो तुमच्याकरता राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये। अरे तुम्ही मालक नाही आहे, या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल। राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर अर्धा तास चर्चा झाली आहे। संजय राऊतांच्या नातवाच्या बारशामध्ये सुद्धा दोन्ही ठाकरे हे एकत्र होते। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत प्रचंड गुप्तता यावेळेला बाळगण्यात आली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर अर्धा तास भेट झाली। या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। दुपारी 2:40 राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आणि 3:10 ते मातोश्रीच्या बाहेर पडले। त्याआधी वांद्र्यामधल्या MCA मध्ये झालेल्या संजय राऊतांच्या नातवाच्या बारशातही दोन्ही ठाकरे एकत्र होते। यावेळेला दोन्ही ठाकरे कुटुंबात संवादही रंगला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते या कार्यक्रमात उपस्थित होते। राऊतांच्या या कार्यक्रमातून आधी राज ठाकरे बाहेर पडले। राज ठाकरे यांना सोडण्यासाठी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे बाहेर आले। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत हस्तांदोलन करत निरोपही घेतला। त्यानंतर उद्धव ठाकरेही मातोश्रीकडे रवाना झाले, पण राज ठाकरेंची गाडी थेट मातोश्री निवासस्थानी गेली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या या भेटीबद्दल गुप्तता पाळण्यात आली। राज उद्धव भेटीमध्ये कोणतेही इतर नेते मातोश्रीवर उपस्थित नव्हते। खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश राजस्थानमध्ये 16 मुलांचा मृत्यू झालाय। केमिकल युक्त औषधामुळे 16 चिमुकल्यांच्या दोन्ही किडन्या या फेल झाल्या। खोकल्याच्या औषधामध्ये विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप होतोय आणि कोल्ड्रीफ नावाच्या खोकल्याच्या औषधावर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आता बंदी घालण्यात आलेली आहे। विषारी केमिकल मिसळलेल्या खोकल्यांच्या औषधांमुळे लहान मुलांच्या मृत्यूचा आकडा 16 वर पोहोचलाय। राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या घटनेनंतर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। तपासणीमध्ये दूषित सिरपमध्ये 48.6% डायएथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक आढळून आलाय। धक्कादायक म्हणजे हा घटक वाहनांच्या ब्रेक ऑइलमध्ये वापरला जातो। यामुळे तब्बल 16 चिमुकल्यांच्या दोन्ही किडन्या फेल होऊन मृत्यू झाल्याचा आरोप आहे। मध्य प्रदेशमधल्या छिंदवाड्यामध्ये सर्वाधिक मुलं दगावली आहेत। त्यापैकी 5 जण सध्या नागपुरात उपचार घेत असून त्यापैकी 3घांची प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणी मध्य प्रदेशमधल्या डॉक्टर सोनीला अटक केली गेली आहे। सरकारी डॉक्टर असून हा व्यक्ती खासगी क्लिनिक चालवत होता। त्यानंच खोकल्यांसाठी मुलांना हे दूषित औषध देऊन दिलं होतं। कलमानुसार डॉक्टरला 10 वर्ष जेल किंवा जन्मठेप होऊ शकते। मध्य प्रदेशसह 4 राज्यांनी कोल्ड्रीफ सिरपवर बंदी घातली आहे। कंपनीची इतर उत्पादनंही रोखण्यात आली आहेत। कोल्ड्रीफ औषध बनवणारी तमिळनाडूमधली श्रीसन फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या विरुद्धही गुन्हा नोंदवला गेलाय। कोल्ड्रीफ आणि नेक्स्ट्रो डीएस या 2 औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते। त्यापैकी कोल्ड्रीफमध्ये विषारी घटक आढळला असून नेक्स्ट्रो डीएसचे अहवाल निर्दोष असल्याची माहिती आहे। ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होता। डॉक्टरांनी त्यांना दोन्ही वादग्रस्त कफ सिरप लिहून दिले। काही दिवस त्रास थांबला, मात्र पुन्हा सर्दी खोकला सुरू होऊन लघवी होणं थांबलं आणि काही दिवसातच मूत्रपिंड बंद होऊन 12 मुलं दगावली। महाराष्ट्रात पुणे विभागात संबंधित कफ सिरपची तपासणी केली गेली आहे। आतापर्यंतच्या तपासणीमध्ये वादग्रस्त कंपनीचं औषध आढळून न आल्याची माहिती आहे। डॉक्टरांना वादग्रस्त औषध लिहून न देण्याचे आदेश दिले गेलेत।
या घटनेनंतर केंद्र सरकारनं सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची तातडीनं बैठक बोलावली आहे. लहान मुलांना खोकल्याची औषधं सावधगिरीनं देण्याचे निर्देश दिलेले आहेत. 2 वर्षाच्या आतील मुलांना खोकल्याचं औषध अजिबात देऊ नये असंही सांगितलं गेलंय. तर 5 वर्षाखालील मुलांना देखील डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय कोणतंही खोकल्याचं औषध न देण्याचा सल्ला देण्यात आलाय. तज्ज्ञांच्या मते 5 वर्षाच्या आतील मुलांचा खोकला औषधाशिवाय बरा होतो. त्यामुळे औषधांच्या ऐवजी मुलांना आराम आणि इतर योग्य घरगुती उपचारांवर भर देण्याचं आवाहन केलं गेलंय. 14 लहान मुलं दगावल्यानंतर आता आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय अशी औषधं बाजारामध्ये कशी येतात? जो विषारी घटक वाहनांच्या ब्रेक ऑइलसाठी वापरला जातो ते लहान मुलांच्या खोकल्याच्या औषधामध्ये तब्बल 48% प्रमाणामध्ये कसं काय मिसळलं जातं, हा प्रश्न सर्वांनाच थक्क करतोय. खाण्यापिण्यात तर भेसळ आहेच, मात्र जर आता लहान मुलांच्या औषधातही भेसळ होऊ लागली तर सामान्यांनी काय करायचं? एरवी फक्त दर दिवाळीला खवा मेव्यामधली भेसळ पकडून स्वतःची पाठ थोपटून घेणारं अन्न आणि औषध प्रशासन विभाग अशा वेळेला कुठे झोपा काढत असतं, हा देखील प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. रामदास कदमांच्या पत्नी ज्योती कदमांनीच माध्यमांच्या समोर येत परवांच्या आरोपांचं खंडन केलंय. स्टोव्हमुळे माझा पदर जळाला होता असं ज्योती कदम यांनी म्हटलंय. तर मी आणि माझी पत्नी परवांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा रामदास कदमांनी दिलाय. दरम्यान रामदास कदमांच्या बायकोची साडी जळाली की जाळली असा सवाल परवांनी केलेला होता. 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, जाळलं. आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे. वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो. 1993ला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोव्हनी झालेलं आहे. मी उभे असताना माझा पदर त्या स्टोव्हवरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव्ह उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजली. त्यांनी असं करायचं शक्यच नाही ना. राजकारण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या फॅमिलीचा विचार करता, तुम्ही फॅमिलीला घेतायचं मग तुमची राजकीय पुढे बाजू घेण्यासाठी. आणि हे भोगायला लागते अनिल पवारला. मी माझी मिसेस अनिल पवारच्या विरोधामध्ये न्यायालयात जाणार. त्यांनी नाहक आमची बदनाम केली, माझ्या पत्नीची बदनाम केली. मी तिचा ॲफिडेव्हिट देतोय, ते रजिस्टर करून घेतो आम्ही. शरद पवारांचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत लोहगाव भागात वाद झाला होता. मात्र बापू पठारे आणि त्यांच्या ड्रायव्हरनेच मला मारहाण केली असा आरोप बंडू खांदवे यांनी केलाय. यावर बापू पठारेंनी सुद्धा उत्तर दिलं. ड्रायव्हरनी मला मारलं, बापू पठारेंनी मला मारलं, माझे गचुंड धरलं, माझा शर्ट फाटलाय. सर मी कालचा घातलेला शर्ट दाखवला तर तुमच्या लक्षात येईल. जवळजवळ 4-4.5 हजार लोकांचा मॉब त्या ठिकाणी सुरेंद्र दादा घेऊन येत आहेत. हे कशासाठी? अरे 3 इलेक्शनला तुमचं फार जीवाचं रान करून आम्ही इलेक्शनला कामं केली आणि एक इलेक्शनला फक्त तुमच्या सोबत नव्हतं म्हणून एवढा राग धरायचा. त्याने काही आंदोलन ठेवलं होतं आणि त्याला काय त्याचा प्लॅन होता काय माहित नाहीये मला. त्याने डायरेक्ट येऊन माझ्या इकडे पकडलं आणि मला मारायचा प्रयत्न केला. तोपर्यंत 1-2 मिनिटात त्याचे 8-10 भाऊ, 10 ते 12 चुलत्याची मुलं आली आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. बघता 50-100 लोक त्याने जमा केली.